नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी तर्फे म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एक अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे, जी 21 जुलैला एक्झाम होणार होती. येत्या 21 जुलैला ती एक्झाम आता 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. म्हणजे आता विद्यार्थ्यांना असं पण वाटतंय की हॉल तिकीट आलेले होते, खरंच एक्झाम पोस्टपोन झालेली आहे का? मित्रांनो, ही एमपीएससी ची ऑब्व्हियसली अनाउन्समेंट आहे, त्याला आपल्या सर्वांना ऍक्सेप्ट करावं लागेल. काही कारणाचं, जसं तुम्हा सर्वांना माहिती आहे, आरक्षणाच्या हेतूने ती एक्झाम पोस्टपोन झालेली आहे. आता जे काही विद्यार्थी आहेत एससीबीसी साठी किंवा ओबीसी साठी अप्लाय करायची इच्छा असेल त्यांनी, ते आता 15 जुलै पासून तर ते 14 ऑगस्ट पर्यंत ते अप्लाय करू शकतात. म्हणजे त्यांच्यासाठी पण एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आता बाकी विद्यार्थ्यांचं काय, ज्यांना वाटतंय की हे तर आम्ही ऑलरेडी अप्लाय केलंय, आम्हाला तसं काही आवश्यकता नाहीये. पण मित्रांनो, हा विचार करा, तुम्हाला आता एक्स्ट्रा 40 डेज मिळतात. म्हणजे आपल्याला ह्या अनाउन्समेंटला एक पॉझिटिव्ह अँगलने विचार करायचा आहे. तुम्हाला आता 40 डेज भेटतात. जीएस चे जर विचार केला आपण, जीएस मध्ये आपले 7 विषय असतात: हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमी आणि करंट अफेअर. त्याच्यासोबत इन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट असतो. हे 7 सब्जेक्ट. आणि सीसॅट जर पकडला आपण, आता एक मॅथ रिझनिंग म्हणून एक सीसॅट एक सब्जेक्ट समजून घ्या, एक पेपर्स पकडून घ्या. म्हणजे 8 विषयांचा जर आपण विचार करायचा म्हटलं, 40 डेज आहेत, 8×45 कॅल्क्युलेशन आहे. प्रत्येक विषयाला तुम्ही काय करू शकतात, 5-5 दिवस देऊ शकतात. म्हणजे तुमची जरी रिव्हिजन झाली असेल, तुम्ही आता एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन किंवा याला एक फायनल रिव्हिजन म्हणून त्याला काय करू शकतात, न्याय देऊ शकतात. याच्याने काय होऊ शकतं, तुमचा स्कोर अजून चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. आता आपल्याला प्रीचा आता स्टडी करायचं, जे सायमल्टेनियसली तुम्ही अशा सब्जेक्टला अभ्यास करा जे प्री कम मेन्स आहेत तुमचे. म्हणजे तुमचा स्कोर हा काय होऊ शकतो, चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. म्हणून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी याला असं समजा एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. याच्यावर आता आपण विचार विनिमय करून त्याच्यात आपला स्वतःचा टाइम वेस्ट नाही करायचा आहे. जी एक्झाम 28 एप्रिलला होणार होती, पण इलेक्शनच्या कारणास्तव ती पोस्टपोन झालेली होती. मध्ये एक डेट आली होती, पुन्हा 21 जुलै, आता पुन्हा 25 ऑगस्ट. आपल्याला आता फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपली 25 ऑगस्टला एक्झाम आहे. जसं भारताला 15 ऑगस्टला फ्रीडम भेटला होता, आपल्या 25 ऑगस्टला आपली एक एक्झाम क्रॅक होणार आहे. ऑगस्ट महिना हा चांगला आहे आपल्या भारतासाठी, हा एक अभिमानाचा महिना म्हटला जातो, कारण की भारताला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. म्हणून तुम्हीही लक्षात ठेवा, 25 ऑगस्टची एक्झाम तुमच्या आयुष्यात एक महत्वाची एक्झाम आहे आणि ती आपल्याला क्रॅक करायची आहे. त्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह राहून एक स्वतःची एक सेल्फ स्ट्रॅटेजी बनवा, त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.